तरुणांना प्रार्थना आहे. विशाल महाराज कोलेंचं कीर्तन संपलंय, सगळं कीर्तन झालंय. शेवटचे चरण आपण चाल थांबवणार आहे. 10:30 वाजले. 8ला म्हणजे 8ला कीर्तन चालू केलं उद्धव बापूंनी. 10ला थांबायला पाहिजे होतं. अर्धा तास तुमचा जास्त घेतला, काही जास्त न घेता, म्हणजे त्रास न देता मला त्रास न देता असं म्हणायचं होतं. तुम्ही सगळे शांत चित्ताने कीर्तन ऐकत राहिला, मी बोलत राहिलो. सगळ्यांच्या मुलांना माझी प्रार्थना आहे, चांगली पडतल्या पंचक्रोशीतल्या मंडळींना, चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार सोडा करू व्यसन करू नका. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजांच्या स्वराज्यातली राज्यातली माणसं आपण आहोत. कृपा करून तुम्हाला प्रार्थना आहे, त्यांना आधी लागू नका, व्यसन सोडा. सत्यानाश झाला लोकांचा व्यसनात. 40च्या पुढे व्यसन करणारे कोणी ओळखणार नाही. तुमची पोरं लाथा घालतील तुम्हाला. जी माणसं हात दारू पित आहे, विहान घालताय, बियरच्या बाटल्या ओढत आहे. काळ तुमचा नाही, काळ माळकऱ्याचा आहे, काळ निर्व्यसनी माणसाचा आहे. तुम्ही तुमचं शरीर सांभाळा. नाही दुसऱ्या गोंडीचं काय झालं भारताच्या, तू नीट उभा राहा अगोदर. करोडो रुपये कमाई आहे, शरीर प्रकृती पाहत नाही, फक्त मॅच बघतो का, प्रकृती पाहण्याची असं वाटतं. असं शरीर असं जोडणीला लागा, शरीर सांभाळा. ब्रँडेड कपडे वापरा, सोनं नाणं भरपूर घाला, गाड्या चांगल्या वापरा, कपडा म्हणजे कपडा वापरायचा अंगावर. जोडणीला लागले पाहिजे लोक आपल्या राहण्याकडे, वागण्याकडे, बोलण्याकडे. पण ह्यात हे कधी कधी येईल आपल्याकडे. अरे आपल्या बापाला सोन्याचा नागर आणला या महाराष्ट्राच्या भूमीत, दरिद्री जीवन जगू नका. सोन्याचा नागर छत्रपती शिवरायांनी भूमीत आणला. श्रीमंतीत वैभवात जीवन जगायचं. आपण शिव छत्रपतींची पिढी आहे. पण हे वैभव त्या दिवशी प्राप्त होईल ज्या दिवशी तुम्ही व्यसनाच्या लांब जाल. व्यसनाच्या लांब जाणं ही काळाची गरज आहे. कोणत्याच कोणाला व्यसन करू नये. निदान चांगले तयार राहावं, सुखीत राहावं, सगळीत राहावं.